नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 2022, 2023, 2024 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका, पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका, सराव परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क्ससाठी आहे। क्वेश्चन 1A डू एज डायरेक्ट 8 मार्क्ससाठी आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचायची आहे आणि वहीमध्ये सोडवायची आहे। प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। सेक्शन 2 टेक्स्टुअल पॅसेज 20 मार्क्ससाठी आहे। क्वेश्चन 2 मधील एक क्वेश्चन रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्ससाठी आहे। A1 क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस 2 मार्क्ससाठी आहे। पहा पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे, तो पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे। पॅसेजचा पुढील भाग पाहू आपण। या ठिकाणी पॅसेजचा पुढील भाग देण्यात आलेला आहे। A2 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे। या ठिकाणी काही इव्हेंट्स दिलेले आहेत, ते तुम्हाला सिक्वेन्सनुसार लावायचे आहेत। A3 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहेत। A4 क्वेश्चन डू एज डायरेक्ट A5 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। आता पुढे दुसरा पॅसेज देण्यात आलेला आहे, तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। पहा B1 क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्स 2 मार्क्ससाठी आहे। या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे।
B2 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. B3 क्वेश्चन क्रॉस द ऑड मॅन आउट 2 मार्क्ससाठी आहे. सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 3 मधील एक क्वेश्चन रीड द फॉलोइंग स्टँजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज 5 मार्क्ससाठी आहे. पुढे स्टँजा दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. A1 क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द सेंटेन्सेस. A2 क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग वेब 2 मार्क्ससाठी आहे. द रोड ऑफ लाईफ लीड्स टू. A3 क्वेश्चन नेम द फिगर ऑफ स्पीच 1 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 3 मधील B क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे. Read the following poem and write an appreciation of it with the help of the points given below. Point for appreciations. Section 4 non-textual passages 15 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 4 मधील एक क्वेश्चन रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी 10 मार्क्ससाठी आहे. पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे, तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. A1 ॲक्टिव्हिटी आहे फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे. A2 question complete the following web. A3 question 2 मार्क्ससाठी आहे. A4 question do as direct 2 मार्क्ससाठी आहे. B क्वेश्चन बघा समरी रायटिंग 5 मार्क्ससाठी आहे. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A and write the summary of it. Suggest a suitable title to your summary. सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 5A लेटर रायटिंग 5 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी पॉईंट्स दिलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला लेटर रायटिंग करायची आहे. एक आहे इनफॉर्मल लेटर किंवा त्याला ऑर देण्यात आलेला आहे फॉर्मल लेटर. त्याला ऑर आहे फॉर्मल लेटर. बी क्वेश्चन बघा B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग 5 मार्क्ससाठी आहे. B1 क्वेश्चन लिहायचा आहे किंवा B2 क्वेश्चन लिहायचा आहे. B1 क्वेश्चन आहे
डायलॉग रायटिंग. किंवा त्याला ऑर देण्यात आलेला आहे B2 क्वेश्चन. Imagine that you are the captain of Kho-Kho team of your school. You are asked to deliver a speech on hard work. A key to success. Use the following points in your draft. क्वेश्चन नंबर 6 मधील A क्वेश्चन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 6 मधील देखील A1 क्वेश्चन लिहायचा आहे किंवा त्याला ऑर देण्यात आलेला आहे A2 क्वेश्चन. A1 क्वेश्चन आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. त्याला ऑर आहे A2 क्वेश्चन व्हर्बल टू नॉन व्हर्बल. बी क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे. त्या ठिकाणी पण B1 लिहायचं आहे किंवा त्याला ऑर B2 देण्यात आलेला आहे. B1 क्वेश्चन आहे न्यूज रिपोर्ट आणि B2 क्वेश्चन आहे डेव्हलप अ स्टोरी टू गेट द फॉलोइंग एंड. सजेस्ट अ सुटेबल टायटल. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.